माफ करा माझ्या मित्रांनो, हा खरं नाटकाच्या सुरुवातीचा नटसम्राटमधला डायलॉग आहे. कारण पडदा उघडायला जी वेळ आहे ती आम्ही कधीच चुकवली नव्हती. पण आज काय होतं, आपण कृषी क्षेत्रातला एक मोठा माणूस बोलवला. आता त्यांचं स्वागत कसं करायचं याच्याबद्दल आमच्या मनात चिंता होती. पण आमचा तो प्रश्न निसर्गाने सोडवला. पाहुण्याच्या आधी पाऊसच हजर झाला. त्यामुळे महाराष्ट्र टाइम्सच्या ह्या वर्धापन दिनाचा एक पावसाच्या सरीत चिंबपणा जो अनुभवायचा असतो तो आज तुमच्या रूपाने आम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आपण ही जी नवरत्न घेतो आहे त्याच्यात अतिशय नाशिक जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्याच्या नागरिकाच्या मनातला प्रश्न नाशिकची शेती आहे. नाशिकचं पुढे काय होणार, नाशिक आत्ता कसं आहे आणि ह्याच्यात नवीन प्रयोग करणारे कोणी आहेत का. दरवेळेला बाहेर कोणाचं तरी घ्यायचं मॉडेल आणि आपलं करायचं, तर नाशिक मॉडेल का नाही. तर असं मॉडेल आम्हाला आमच्या घरातच सापडलं तुमच्या रूपाने. त्यामुळे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे, त्यांची सगळी टीम, आम्ही सगळ्यांनी हा प्रयोग एक अशा पद्धतीने केला की आपल्याला खूप नवीन माहिती लोकांपर्यंत वर्धापन दिनाच्या निमित्ताने देता येईल. योगायोगाने तुमची वाट बघत असताना थोडा वेळ अगोदर आम्ही टी व्ही बघत होतो आणि देहूहून आज तुकाराम महाराजांची पालखी पंढरीला निघाली. शेतकऱ्याच्या जीवनात शेती आणि पंढरीची वारी याचं नातं अतूट आहे. आणि वारीला तर जाता येत नाही आहे सगळ्यांना, पण पंढरीचा विठोबा तर बोलवतो आहे. तसंच आता पर्जन्यराजांनी कृपा केली तर शेतीची मशागत करणारा माती आता आतुर झालेली आहे. मातीशी नातं असणारे विलास शिंदे हे आपल्या जिल्ह्यातलेच सुपुत्र आहेत. एमटेकपर्यंत त्यांनी सुवर्णपदकासह ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांना कुठल्याही मोठ्या ठिकाणची नोकरी मिळू शकली असती, सुखाने ते राहू शकले असते आयुष्यभर. कुठल्या तरी विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा झाले असते, आम्हाला काही सांगता येत नाही. पण त्यांनी बिकट वाट निवडली. आपण शेतीत होतो, आपण हे शिकलो, ह्याच्यातून या शेतीत नवीन काहीतरी करूया ना. सुरुवातीचे प्रयोग फसले, काही वेळेला अपयश आलं, पण माणूस अपयशातून शिकत पुढे जातो आणि स्वतःच सेल्फ लर्निंग ज्याला म्हणतात तशा प्रकारचे प्रयोग करून आज त्यांनी सह्याद्री ही जी फार्मर प्रोड्युसर्स कंपनी काढली. एक नवा प्रयोग, याच्यात सहकार थोडासा आहे पण डायरेक्ट पिकवणारा माणूस जवळ केलेला आहे त्यांनी. तू पिकव, तुझं पिकलेलं पुढे काय करायचं मी तुझ्याबरोबर आहे. ही जी एक भावना तयार करून तुम्ही मॉडेल केलं ते फार महत्त्वाचं होतं. आणि आता उत्तरोत्तर आपली ही जी संकल्पना आहे ही विस्तारात होत चाललेली आहे. आता तुम्ही 8,000 शेतकरी उत्पादकांशी जोडलेले आहात, मोठा नंबर आहे. फळं आणि भाजीपाला याच्यामध्ये 15,000 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुम्ही नियंत्रण ठेवलेलं आहे. म्हणजे तुमच्या आता प्रयोगच करण्यासाठी नव्हे तर शेती अधिक किफायतशीर ठरण्यासाठी एक फार मोठा उपक्रम तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीने घेतलेला आहे. तुम्हाला भरपूर आत्तापर्यंत मान सन्मान मिळाले आहेत. मग आप्पासाहेब पवार 2016 साली मिळालेला तो पुरस्कार असेल, उद्योजकता असेल, अपेडाचा असेल, नाशिक भूषण असेल, हॉर्टिकल्चर सोसायटीचा असेल, किती सांगावं. पण पुरस्काराचं आलेलं जे तुम्हाला मिळालं त्याच्यामुळे त्याच्यात समाधान न मानता अजूनही मला पुढे वाट चालायची. तुमची पुढची वाटचाल कशी असणार आहे ह्याच्याकडे शिरताना जो काळ आम्ही सगळ्यांनी अनुभवला, 2 अडीच 3 महिन्याचा लॉकडाऊनमधला, सगळं बंद, म्हणजे भाजी मार्केट बंद, फळं येणार नाही, कोणीच घराबाहेर पडायचं नाही. अशा वेळेला तुम्ही एक नवीन संकल्पना घेऊन पुढे आलात जी शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली आणि उपभोक्त्यांच्याही फायद्याची ठरली. तर करोना काळातले विलास शिंदे आणि त्यांची कंपनी याच्यापासून आपण सुरुवात करूया. आता विलास शिंदे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र टाइम्सच्या 9व्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि या संवादासाठी मला इथं आमंत्रित केल्याबद्दल मी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक माननीय श्री शैलेजी तनपुरे व त्यांच्या सहकाऱ्यांचं, त्याचबरोबर टकले साहेबांचं, दोघांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
कोरोनाचा हा सगळा जो काही काळ मागचा 3 महिन्यापासून आपण सगळं अनुभवतोय, प्रत्येकासाठीच कठीण काळ आहे, त्यात काही शंकाच नाही. पण शेतकऱ्यांसाठी आधीच खूप संकट, आपण जसं म्हणतो दुष्काळात 13वा महिना, तसाच काहीसा प्रकार हा राहिला. खरं तर मागचं 1 वर्ष सातत्याने जर नाशिक जिल्ह्यापुरता जर विचार केला, खूपच शेतकऱ्यांसाठी संकटाचं राहिलं. संबंध वर्षभर तसं, कारण ऑगस्टपासून जो पाऊस मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली, जे महापूर पाहिले आपण, सप्टेंबर ऑक्टोबरचा सगळा पावसात धुमाकूळ, आणि त्याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेतीचं नुकसान झालं, जो 40% शेती नाशिक जिल्ह्यात अडचणीत आली. कांद्याचे जे काही रेट वाढले ते आपण पाहिलेत की किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं रेटचा परिणाम ग्राहकाला बघावा लागला. आणि त्यानंतर थंडीच्या मधल्या काळामध्ये नुकसान येईल. आणि जेव्हा सीझन पूर्ण पीक असताना, द्राक्षाचं तर खरं तर मार्च महिन्यामध्ये पीक सीझन चालतो, तेव्हाच कोरोनाचं संकट आलं. आणि त्यामुळे जवळजवळ 40% द्राक्ष शिल्लक असलेली आपल्या जिल्ह्याची परिस्थिती, त्याचबरोबर त्यांची मोठी कोंडी, आणि जे द्राक्ष आपण युरोपच्या किंवा बाहेरच्या जगाच्या बाजारपेठेत पाठवलेले त्यांची कोंडी, अशी एक सगळीकडूनच मोठ्या प्रमाणात वाईट परिस्थिती तयार झाली. सह्याद्रीचं आपल्या सर्वांना कल्पना आहे की द्राक्षामध्ये सर्वात मोठं काम आहे. दरवर्षी 1500 क्विंटलपर्यंत निर्यात फक्त सह्याद्रीमार्फत होते. या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये जे काही परिस्थिती तयार झाली, त्यामुळे काही निर्णय घ्यावे लागले, एक्सपोर्टसाठी थांबावं लागलं, कारण मार्केट पडणं हे सगळं जगभर झालं. आपल्या फक्त नाशिकमध्येच कोंडी झाली असे नाही, तर शेतीमालाची कोंडी पूर्ण जगात झाली. आणि त्यातून जी काही अभूतपूर्व परिस्थिती तयार झाली, म्हणजे 100 वर्षात आपण पाहणार नाही असं संकट या कोरोनाच्या निमित्ताने आलं. त्यामुळे ती जी काही परिस्थिती ती हाताळण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी तयार करणं गरजेचं होतं, यात काही शंका नाही. सह्याद्रीचा मुळात जन्म जो झाला आहे तो 2010ला लिओसिनचं एक मोठं संकट जे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनाने पाहिलं, त्या पार्श्वभूमीवर झालेली. त्यामुळे थोडीशी आम्हाला ती जन्मापासून जरा अशा आव्हानांना भिडण्याची सवय असल्यामुळे ती मानसिकता तशी होती की आपल्याला या सगळ्यांना उत्तर शोधावं लागतील, आणि जी काही तयार होणार आहे, काही अडचण तयार होणार त्या तुम्हाला काढावं लागतील. त्यामुळे ते या कोरोनाच्या जे काही सगळ्या सिच्युएशनमध्ये लक्षात आलं, अडचणीमधून काही संधी तयार होणार आहे. आणि त्यात 2 आमच्या पुढचे प्रश्न होते. एक जे सभासदांचे जे काही सर्व शेतीमाल होता, द्राक्ष असतील किंवा इतर सगळा भाजीपाला, म्हणजे तुमच्या कंपनीचे हे सगळे सभासद कंपनीचे शेअर होल्डर आहेत. हो. फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे ही सहकारी संस्था, फक्त ती रजिस्टर होताना कोऑपरेटिव्ह ऍक्टच्या ऐवजी कंपनी ऍक्ट मध्ये रजिस्टर होते, कंपनी ऍक्ट खाली. पण सहकारी संस्थेसारखे सर्व सभासद शेअर होल्डर्स आहेत, सर्वांना मताचे अधिकार आहेत. त्यामुळे ते सहकारी संस्थेसारखीच व्यवस्था चालते, फक्त ती व्यावसायिकतेने चालते. बरोबर. राजकारण सोडून बाकी सर्व जे सहकारी संस्थेसारखंच आहे, बाकी काही फरक नाही. त्यामुळे ती जबाबदारी जी होती संस्थेची, का ते आपल्या सर्व सभासदांना त्यांना ह्या अडचणीतून बाहेर काढणं. मग द्राक्षाचा काही निर्णय आम्ही केलेत की स्टोरेज करून आपण लॉकडाऊन पिरियडमध्ये कसं पुढे जाता येईल, बेदाना तयार करून प्रक्रियेच्या स्वरूपात माल हे करून थांबवून आपण त्याला कसं मारा काढता येईल. आणि एक्सपोर्टसाठी पॅक हाऊस यंत्रणा थांबवावं लागली, कारण एका जागेवर जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये 3500 वर्कर्स आहेत त्यांच्या कॅम्पसमध्ये काम करत होते. आणि ते पण एक मोठं आमच्या पुढचं आव्हान होतं, तर त्यांना कशा पद्धतीने आपल्याला घरी सुरक्षित पोहोचवता येईल. त्यामुळं 19 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत, लॉकडाऊनच्या बरोबर आदल्या दिवसापर्यंत आम्ही सर्वांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी, कारण 19 तारखे 20 तारखे जे काही झालं, जेव्हा जनता कर्फ्यू डिक्लेअर झाला, तेव्हाच लक्षात आलं की पुढचं काय चित्र असणार आहे, हे ट्रायल आहेत. त्यामुळे त्याचा एक अंदाज आलेला होता, आणि मग वेळीच प्रत्येकजण घरी जावा. त्यामुळे ते आम्ही त्या प्रकारचे निर्णय घेतले. त्यांची जबाबदारी जी होती, बरेचसे आपले पेठ सुरवणा भागातले किंवा गिरणारा भागातले किंवा साक्री भागातले कामगार होते, त्यांना घरी पोहोचण्याची व्यवस्था केली. पण त्यामुळे जी अडचण झाली की शेतकऱ्यांचं, म्हणजे आमच्या सभासदांची द्राक्ष हार्वेस्टिंगची यंत्रणा ती पूर्ण ब्रेक झाली. बरोबर. मग त्यांना फील्डवरच पॅकिंग करण्यासाठी कसं करता येईल, गावातल्या मजुरांकडून ती एक व्यवस्था लावण्याचं काम झालं. आणि दुसरीकडे प्रक्रियेची यंत्रणा मोठ्या प्रमाणात कशी ऍक्टिव्हेट करता येईल, जो माल अटकणार आहे त्याला कसं आपल्याला हाताळता येईल. मग टोमॅटोची यंत्रणा आम्ही ऍक्टिव्हेट केली, त्याचबरोबर पपया असेल, त्याचबरोबर स्वीटकॉर्न असेल, याच्या प्रक्रियेच्या यंत्रणा कमीत कमी मनुष्यबळामध्ये कसं करता येईल. 4000 वर्करवरून आम्ही 24 तारखेला फक्त 110 लोकांवर आम्ही आलो, आणि 110 लोकांनी ती यंत्रणा काम करायला सुरुवात केली. अरे बापरे. त्यात मग दुसरा एक मुद्दा जो लक्षात आला की शहराच्या बाजूला काय परिस्थिती तयार होणार आहे, कारण सप्लाय चेन पूर्ण ब्रेक होणं, त्यात आता बाजार समित्या पूर्ण बंद होणं, आणि सगळे दुकानं बंद होणं, आणि यामध्ये जे काही अन्न साखळी आहे
हो. त्यात ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यामध्ये फळं भाजीपाला येतात, हो तर त्याची साखळी चालू राहणं ही गरज राहणारच आहे. हो मग त्याला काय पर्याय शोधता येईल कमीत कमी मनुष्यबळामध्ये आणि कमीत कमी याच्यामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट साईडला पण कसं व्यवस्था अशा काही करता येईल आणि त्यातून मग ती व्यवस्था उभी कशी करता येईल, त्यातून मग बास्केटची कन्सेप्ट पुढे आली. की आपण रोज फळं भाजीपाला घेण्याऐवजी आठवड्यातून एकदा जर घेतले ग्राहकाच्या बाजूने, म्हणजे आठवड्यातून त्याचा एकदा संपर्क येईल कोणाशी ज्या काही त्याच्याकडून तो माल घेतला त्याच्याकडे असेल. येईल तो. आणि दुसरीकडे ती जी यंत्रणा आहे ती आपल्याला सोसायटी पातळीवरच राबवता येईल, म्हणजे घरी न जाता सोसायटीच्या गेटवरच ती देता येईल. मग त्यातून म्हणजे त्या प्रॉडक्टचा संपर्क कमी होईल, त्याचं जे काही ह्युमन टच आहे ते कमी होईल हो आणि दुसरीकडे हाताळणी करायला सोपं होईल. मागच्या बाजूला पॅक हाऊसला आणि सभासदांना उत्तर मिळेल. अशा तिन्ही ठिकाणी म्हणजे शेतकरी जागेवर, पॅकिंग क्षेत्र जागेवर आणि ग्राहकाकडं हाताळणीच्या जागेवर, अशा तिन्ही ठिकाणी कमीत कमी मनुष्यबळ वापरलं जाईल. यातून ती बास्केट कन्सेप्ट पुढे आली. आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर माननीय मांढरे साहेबांनी त्यांच्या पुढे हा विषय आला, त्यांनी लगेच त्याला प्रोत्साहन दिलं. त्यांनी स्वतःहून कामाला काही हेतू ऍक्टिव्हेट करा जिल्ह्यामध्ये, आपल्या शहरामध्ये आणि शक्य झालं तर मुंबईलाही, म्हणजे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा माल मुवमेंटला मदत होईल. आणि नाशिक म्युनिसिपल कमिशनर त्यांनी पण त्याला सपोर्ट दिला. त्यातून नाशिक शहरासाठी आम्ही 25 तारखेलाच ही बास्केटची कन्सेप्ट सुरुवात केली आणि 1 एप्रिलपासून मुंबई आणि 4 एप्रिलपासून पुणे असे ती यंत्रणा ऍक्टिव्हेट झाली. सह्याद्रीचं जे काही यंत्रणा आहे ही पूर्णपणे युरोपच्या सगळ्या मार्केटसाठी तिथल्या ग्राहकांना धरून तयार झालेली आहे. आजही जवळजवळ 80% सह्याद्रीचे जेवढे उत्पादन आहे ते एक्सपोर्ट होतात. 80%. त्यात जवळजवळ 42 देशात जातात. त्यामुळे ते स्टँडर्ड विषयी तो सगळी पूर्ण यंत्रणा मागून तयार असल्यामुळे ग्राहकाच्या बाजूने लगेच त्याला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यातून मग जे काही झपाट्याने ते सगळं वाढत गेलं. आम्ही 14 तारखेला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म चालू केला. इंडिव्हिज्युअल ऑर्डरसाठी त्यांना ग्राहकांना सगळी सुविधा दिली. त्यातून मग जवळजवळ आजच्या तारखेपर्यंत जवळ 2.5 लाखच्या वरती फळं आणि भाजीपाल्याच्या बास्केट मुंबई आणि पुणे शहरामध्ये, नाशिक शहरामध्ये आतापर्यंत वितरित झालं आणि रोजच्या सरासरी 3000 बास्केट जात आहेत. आतापर्यंत जवळजवळ 2800 टन फळं भाजीपाला मागच्या 2.5 महिन्यात हाताळले गेले. 15 कोटीहून जास्त शेतीमालाची जवळजवळ आमच्या 22 प्रकारचा फळं भाजीपाला या पिरियडला हाताळला गेला. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे रिटेलला जवळजवळ 2800 टन आणि इतर प्रोसेसिंग असे म्हणून 7000 टनांची फळं भाजीपाल्याची वितरणाची व्यवस्था सह्याद्रीच्या मार्फत झाली. नाही, ह्या लॉकडाऊनच्या काळात सगळ्याच घरांमध्ये हा प्रश्न होता की आम्हाला भाजीपाला मिळणार कुठून. आणि अशा वेळेला तुम्ही त्या द्रौपदीच्या थाळीचं जसं उदाहरण आहे ना, तसं ती कधीच संपत नाही. अशी तुम्ही फक्त मोबाईल वापरा, तुमची ऑर्डर नोंदवा, सोसायटीपाशी तुमची येईल आणि तुमच्या आधीच्या ब्रँडच्या नावामुळे तुमच्याकडनं ती जी एक त्याची शाश्वती आहे की इथे आपल्याला चांगल्या दर्जाचाच माल मिळणार आहे, याच्यासाठी कन्झ्युमरला ते एक मनामध्ये नक्कीच होतं. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रयोग करताना हे यश आलं असावं. पण मुळामध्ये आता तुमच्या सगळ्यांचीच घरं आहेत, म्हणजे तुमच्या घरातले तुमची पत्नी असेल तिला माहीत असेल आपल्या घरात किती माणसं आहेत आणि किती भाजीपाला लागतो. तर हे जे माप तुम्ही केलं आठवड्याभराचं, ते करताना तुम्ही ठोकताळे वापरलेत का पुन्हा गृहिणींशी थोडीशी सल्लामसलत केलीत की घरामध्ये कुठली तोंडल्याची भाजी काही फार लोक खात नाहीत, तुम्ही केली तरी तर ती तोंडली टाकावीत की नाही, तर किती टाकावीत, असे जे काही आहेत. कारण बाजारात जाण्याची ज्यांना सवय आहे ना ते असे फिरतात सगळीकडे, याच्याकडून हे घे त्याच्याकडून ते घे. आता तो आनंद गेला, पण त्याच्या बदल्यात तुम्ही जे देताय ते अधिक गुणवत्तापूर्वक आहे. तर ही तुम्ही रचना कशी केली? खरं म्हटलं तर आता सह्याद्रीची रिटेलची यंत्रणा ही फक्त लॉकडाऊनच्या काळापुरती किंवा तेव्हा चालू झाली नाही, तर ती आधीपासून चालूच होती. आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून नाशिकमध्ये 5 स्टोअर्स आणि मुंबईमध्ये 6 स्टोअर्स ऑलरेडी चालवतोय. आणि त्या ग्राहकाच्या पातळीवरचा सगळा डाटा म्हणजे ते एक्झॅक्टली कन्झम्पशन पॅटर्न काय आहे, साधारण किती आठवड्याला खरेदी होतो, कोणत्या प्रकारचा वस्तू जास्त कंझ्युम होतात, तो सगळा डेटा ऑलरेडी आहे. तशा प्रकारे प्लस इंटरनॅशनल पण जे काही सर्व कन्झम्पशनचे पॅटर्न्स आहे ते असल्यामुळे एक बास्केटची जी काही डिझाईन तयार झाल्या साधारण जसं 3 वस्तू कांदा, बटाटा, टोमॅटो हे मुख्यतः प्रत्येक घरामध्ये लागतात. टोटल कन्झम्पशनच्या व्हेजिटेबलच्या साधारण 50% या 3 गोष्टी असतात. इतर ज्या गोष्टी असतात त्याच्याविषयीचा म्हणजे कोणता सरासरी मुख्यतः डिमांड असते तो एक डाटा असल्यामुळं त्या बास्केट काही
मग एक साधारण 5 जणांच्या फॅमिलीची साईज, एक 12 जणांच्या फॅमिलीची साईज. दुसरीकडे नंतर मग जैन कम्युनिटीसाठी त्यांचे एक वेगळं कन्झम्पशन पॅटर्न असतो. जसं रूट हो. वर्गीय ते व्हेजिटेबल्स घेत नाहीत, म्हणजे कांदा असेल, हो हो गोळा असेल, किती तर ते- डिटेल बघायला लागतं याच्यामध्ये. त्याचबरोबर एक पॅटर्न साधारण कम्युनिटी व्हायचं गुजराती, त्यांच्या काही स्पेसिफिक आवडीच्या भाज्या असतात. हां. असं सगळं जे काही ट्रेंड आहे तर ते व्यवस्थित त्याचं अंडरस्टँडिंग. बरं, नंतर बरं. फ्रूटच्या बाबतीत सुद्धा हम्म. जसं बनाना एक सर्वात जास्त कन्झम्पशन होणार आहेत, हो आणि त्याच्यानंतर मग ॲपल 2 नंबर असतो. हो. हे काही वर्ल्ड वाईड ट्रेंड आहेत किंवा ते आपल्याकडे डेटा आपल्याकडे जे आहेत ती सर्वांचा एक व्यवस्थित प्लॅनिंग झाल्यामुळे हां. त्याला रिस्पॉन्स राहिला. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे दर आठवड्याला आम्ही फीडबॅक घेत राहिलो. म्हणजे अच्छा. ग्राहकाला त्यांना काही ह्या आठवड्याची बास्केट आहे, पुढच्या आठवड्याची बास्केटसाठी तुम्ही सजेशन करा. हम्म, हम्म. तुमच्या बाजूने काय नक्की पाहिजे त्याच्यामध्ये. पाहिजे आहेत किंवा काही बदल करायला हवेत. हम्म. मग तसे बदल. आणि आम्ही जवळजवळ एक साधारण 7व्या-8व्या दिवशीच कस्टमर केअर सेंटर चालू केलं. बरं. त्यामुळे प्रत्येक कस्टमरला त्याचे जे काही फीडबॅक आहे, मग ते क्वालिटीच्या बाबतीतले असतील, सर्व्हिसच्या बाबतीतले असतील, काही चेंजेस असतील, तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे डायरेक्ट सगळे कलेक्शन हो, चालू हो, झालं. हो. ते BC सर ती यंत्रणा अजून फाईन ट्यून करत बरोबर करत बरोबर राहिली. बरोबर. आता ह्याच्या मागे जाताना तुम्हाला आता लक्षात आलं गरजा काय आहेत मार्केटच्या किंवा कन्झ्युमरच्या, आणि त्याप्रमाणे मागे जाऊन त्या प्रकारचं उत्पादनाचा पॅटर्न, म्हणजे टोटल तुमच्याकडे जे होल्डिंग असेल आता शेतकऱ्यांचं, तुमच्या सभासदांचं, तर तुम्हाला साधारणपणे पुढच्या 6 महिन्यात टोमॅटो किती लागणार आहे, तुम्हाला 6 महिन्यामध्ये आणखीन वस्तू कशा लागणार आहेत, तसं प्लॅनिंग करून तुम्ही त्यांना फार्म आउटपुट घ्यायला सांगता का तेही अजून इरॅटिकच आहे, म्हणजे ते त्यांना वाटेल ते पीक घेतात. आपल्याकडे असं होतं, एखाद्या गोष्टीचा भाव एकदा चांगला मिळाला की दुसऱ्या वर्षी सगळेजण त्याच पिकामागे धावतात, दुसरं काही करायलाच तयार होत नाही, आणि मग मार्केट फ्लड होतं त्यांनी आणि भाव खाली पडतात, मग त्यांचं नुकसान होतं. म्हणजे शेती करताना हा जो एक स्वभाव शेतकऱ्याचा झालेला असतो की आजूबाजूला पाहून आता यंदा ह्याला चांगला भाव मिळेल. महाराष्ट्रात काय, देशात अशी अनेक उदाहरणं तुमच्या माहितीची असतील. मी तर अगदीच त्या बाबतीत अनपढ माणूस आहे, मी तुम्हाला विचारत जरी असतो तरी. पण शेतकऱ्यांचं ओरिएंटेशन आणि त्याच्यासाठीची जी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे तुमचं त्याच्याशी कम्युनिकेशन. आता एवढे सभासद आहेत, व्यक्तिगतरित्या तुम्ही काही प्रत्येकाशी बोलू शकणार नाही, पण तुम्ही ॲप डेव्हलप केलं, मोबाईलवरून तुम्ही त्याच्याशी संपर्क साधला, आणि त्याच्या पिकाच्या बाबतीत त्याला जर काही सल्ला हवा असेल तर तो तुम्ही देऊ शकता का, आणि तशा पद्धतीने शेती एका नव्या स्तरावर आपण नेणार आहात का? खरं म्हटलं तर म्हणजे हा प्रश्न तुम्ही जे सांगता त्या पद्धतीचा नाही बरं. आहे. शेतकऱ्याची मानसिकता किंवा ज्याच्याकडे रेट आहे तिकडे मागे पळतो, हो. आणि त्यामुळे ते काही सगळे गोंधळ आहेत वगैरे. हां. तशी एकंदरीत म्हणजे मी वैयक्तिक शेतकरी म्हणून माझा आता हो, बरोबर, 25 वर्ष बरोबर. अनुभव झालाय, हो. आणि भरपूर मी प्रयोग केलेले आहेत. भरपूर म्हणजे तुम्ही म्हणता त्यामध्ये ह्या पिकातून त्या पिकातून भरपूर अशा उड्या मारत आलेले आहेत. पण ते काय करतो माणूस, त्याचं जे कारण आहे का, जे काही सध्या चाललेलं आहे ते कोणते पीक करतो तो, हो. ते सर्व तोट्याचा खेळ जास्त होतो. बरं. त्यामुळे मग तो तोटा म्हणून तो दुसरा काय करायचा प्रयत्न करतो. जसं आता कोणी एखादा ऑटोमोबाईल कंपनी सुद्धा एखादा मॉडेल फेल गेला, दुसरं मॉडेल काढते ना. बरोबर बरोबर बरोबर. तो हा काही म्हणजे छंद नाहीये. बरोबर. परिस्थिती अशी का शेतीच खेळ हा तोट्याचा झाल्यामुळे, हो हो, आणि त्यात कोणती शाश्वती नसल्यामुळे जरा कुठे ठीक वाटलं तर तिकडे जायचा प्रयत्न करतो. बरोबर बरोबर. माझा तोटा होतो आणि यांना कुठेतरी बरं झालं की मी लगेच ते जे करायचं फॉलो करायचा प्रयत्न हो करतो. हो. त्याचा मूळ त्यामुळे ह्या सगळ्याच समस्येला व्यवस्थित हाताळायच्या दृष्टीने सह्याद्री हा सगळा कन्सेप्ट जो तयार झाला आहे, आमचा सगळा एक मुळातच सगळा थॉटच ह्या उद्देशावर आहे का प्रत्येक फार्म हां. त्याची साईज काही असेल, हम्म. अर्धा एकर आहे का 5 एकर आहे का अजून मोठी साईज आहे, तो प्रत्येक फार्म हा सस्टेनेबल वेने तो ग्रो झाला पाहिजे, आणि सस्टेनेबल होण्यासाठी तो प्रॉफिटेबल झाला पाहिजे. हो जर ती ऍक्टिव्हिटी प्रॉफिट नसेल ती सस्टेनेबल होणारच नाही. हो 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 हो. आता हे घडून आणणं, त्याच्यासाठी जे काही करणं आहे, ज्या ज्या कारणामुळे तोटा होतो, हो. उलटा विचार आम्ही करतो. बरोबर बरोबर. ज्या ज्या कारणामुळे तोटा हो. होतो त्या सगळ्या कारणावरची उत्तरं आपल्याला ऑर्गनायझेशन पातळी पाहिजे, तरच आपण प्रत्येक फार्मला प्रॉफिटेबल करू शकू. बरोबर बरोबर बरोबर. आता खरं म्हटलं तर तर नैसर्गिक सूत्राने जर हा. पाहिलं, एक दाणा जर मी टाकला जमिनीमध्ये तर त्याचे 1000 दाणे होतात. म्हणजे 1000 पट मल्टिप्लिकेशन होतं. हो हो ते पण 4 महिन्यात 6 महिन्यात. हा हा. तर शेती तोट्यात व्हायलाच नाही पाहिजे. हो हो. एवढं मल्टिप्लिकेशन कुठंच होत नाही. जी काही भांडवल निर्मिती होते ती शेतीमध्येच होते किंवा मानवाच्या श्रमात होते. बरोबर. हे सर्वांनी जे काही तत्वज्ञान आतापर्यंत झाले ते सर्वांनी तेच मांडलेलं. बरोबर बरोबर. मग ते शेती तोट्यात होते म्हणजे काय, तर ते वरचे 999 दाणे
ते तर गायब होताच, पण तो एक दाणं सुद्धा त्याच्या हातातून जातो. आणि ते काय होतं का त्याच्याकडे ते थांबवण्याची त्याची क्षमता नाही एकट्याची, त्याच्याकडे निगोशिएशन पॉवर नाही, एकटा माणूस काहीच करू शकत नाही. ज्या प्रकारची आपली भारतातली शेतकऱ्याची परिस्थिती आहे, जवळजवळ 90% हे सरासरी 1 हेक्टरच्या आत किंवा त्याच्या दरम्यान शेती करणार. बरोबर. तर ती निगोशिएशन पॉवर जर तयार आली, त्याचबरोबर ज्या कारणामुळे तोटा होतो, म्हणजे मार्केट साईडचे कारण असतील, निगोशिएशन म्हणजे मार्केट साईडला जे काही असेल कंट्रोल करण्याचा भाग असेल, इनपुट साईडला एक्सप्लॉटेशन होतं ते थांबवण्याचा विषय असेल, नैसर्गिक कारणामुळे जे काही संकट येतात त्या काळात होणार नुकसान असेल, भांडवल योग्य किमतीत मिळत नाहीत, महागडं भांडवल घ्यावं लागतं त्यामुळे तोटा होत असेल, किंवा माल पिकवल्यानंतर तो व्यवस्थित हाताळता आला नाही म्हणून नुकसान होत असेल, जे काही कारण भरपूर आहेत शेतीचे तोट्याचे, त्या सगळ्यावरची उत्तर जर आपण एका पॉईंटला आणले, बरोबर, आणि मी प्रत्येक पिकाला जर शाश्वत केलं, प्रत्येक पिकामध्ये मी जर खात्रीशीर नफ्याची व्यवस्था उभी केली, तर मग हा प्रश्न राहतच नाही की एका पिकावरून दुसरीकडे वळायचं. बरोबर. त्या केसमध्ये आम्ही आमच्या सभासदांपुढे आता अशा पद्धतीने व्यवस्था उभी करायचा प्रयत्न करतोय. तर द्राक्षही फायदेशीर होऊ शकत आहेत, टोमॅटोही होत आहेत, तुमचा भाजीपालाही होतो, इतर सगळेच होत आहेत, आणि सरासरी त्याच्यामध्ये सर्वांमध्ये एक चांगल्या पद्धतीने 1.5 ते 2 लाख रुपये ती व्यवस्था उभी राहते. मग तुम्ही ठरवा तुम्हाला जे योग्य असेल ते. तुमच्याकडे पाणीच नाहीये, तुम्ही समजा आता एखाद्या एवढ्या भागात शेती तुमची, पाणी नाही तुमच्याकडं, फक्त पावसाळ्यात तुम्हाला मिळतं तेवढं पाणी आहे, आणि तुम्ही माता कुठेतरी निफाडचा एखादा तुमचा पाहुणा आहे किंवा मित्र आहे आणि त्यांनी द्राक्ष बाग लावली म्हणून तुम्ही लावायला गेले तुम्ही फसणारच, कारण यांना पाणी 12 महिने आहेत, द्राक्षाला तर 12 महिने पाणी लागतं, तुमच्याकडे नाहीये कुठून ते, मग तुम्ही त्यासाठी मग पाण्यासाठी उपलब्ध करायला मग खर्च करणार, विहिरी तळ वगैरे सगळं करायचा प्रयत्न करा आणि मग तोटा वाढवणार. हे करण्याऐवजी तुम्ही 4 महिन्यात जे तुम्हाला उत्पन्न येईल तेच चांगलं करा. त्याच्यातही शाश्वती द्राक्ष इतके पैसे मिळत असेल तुम्ही कशाला बरोबर प्रयोग करायला किंवा बरोबर. तर तशा व्यवस्था आतापर्यंत आपण करू शकलो नाही, म्हणजे शासनाच्या पातळीवर असेल किंवा एखाद्या समाज, त्यामुळे सगळा तोटाचा खेळ चालतोय. त्यामुळे ते शेतकरी असे जे काही आपल्याला वाटतं ते असे इकडे तिकडे उड्या मारतायत, ते होणार नाही. ती शाश्वत व्यवस्था, त्याला आम्ही व्हॅल्युएशन म्हणतो, मार्केट सीड टू प्लेट व्हॅल्युएशन, अशा प्रत्येक ऑप्शन उभ्या करणं शेतकऱ्यांच्या मालकीच्या, म्हणजे तो नफा जो आहे तो शाश्वत नफा आपल्या हातात राहील आणि मग पुढे जाता येईल. ते घडवण्याचं काम मात्र मागच्या 8-10 वर्षापासून. बरोबर. तुमची त्याच्या मागची जी कमिटमेंट आहे या शेती क्षेत्राशी ती फार महत्वाची आहे. कारण मी मध्यंतरी आम्ही सगळ्यांनीच वाचलं होतं, महाराष्ट्रालाही माहिती आहे, मला वाटतं मराठवाड्यातल्या कुठल्या तरी एक महिला शेतकरी बाई आहेत, त्यांनी ते बियाणं बँक काढली, काय त्याचं नाव, राहीबाई नगर जिल्ह्यातल्या राहीबाई, इथे अकोला तालुक्यामध्ये, म्हटलं आपल्या नाशिकच्या बॉर्डरला. तर राहीबाईंचा जो हा प्रयोग होता, आणि त्याच्यामुळे तुमच्या शेतीची सुरुवात होते की जमीन चांगली पाहिजे आणि बियाणं उत्तम पाहिजे. तर बियाणाच्या बाबतीत सह्याद्रीची काय भूमिका असते? सीड टू प्लेट ह्या शब्दामध्येच सर्व येतं, प्रत्येक पातळीवर एक्सलन्स कसं येईल, आणि मग त्याचं जे काही आहे पूर्ण, आज आता शेती जर फायदेशीर व्हायची असेल आणि शाश्वत व्हायची असेल तर सगळा विचार सारखाच करायला हवा, समतोल विचार. त्याच्यामध्ये मग इनपुटच्या साईडला नैसर्गिक जास्तीत जास्त इनपुट कसे आपण वापरू शकतो, त्यासाठी म्हणजे एकदा खर्च कमी होणं, दुसरं मूळ म्हणजे ग्राहकाच्या बाजूनी सेफ्टीचा मुद्दा, त्याला क्वालिटीचा मुद्दा तोही सांभाळणं. त्या दृष्टीने मग सर्वच इनपुट, ज्याच्यामध्ये आता बियाणे सगळ्या याच्या भाजीपाल्याचे असतील किंवा इतर पिकाचे असतील, किंवा प्लांटिंग मटेरियल जसं द्राक्षामध्ये आता काही नवीन व्हरायटी साईड आणण्याचं काम केलंय, आता इतरही संत्रा असेल किंवा असेल स्ट्रॉबेरी असेल, टोमॅटो असेल, प्रत्येक पिकात आमची स्वतःची सह्याद्रीची एक R&D यंत्रणा उभी राहिली. त्याच्यात जगभर जे काही चांगलं बियाणं किंवा प्लांटिंग मटेरियल आहे ते आपल्या इथं आणण्याचं काम सगळं होतंय. त्याच्यावर द्राक्षामध्ये तर सर्वात मोठं मूलभूत काम झालंय सह्याद्रीकडून. आज कॅलिफोर्नियातल्या पेटंट व्हरायटी ज्या आज आपल्याकडे जे काही आहे सगळं वातावरणामध्ये बदल, टिकाऊ धरणं किंवा उत्पादन खर्च कमी होणं, मार्केट साईडला एक बेटर रिटर्न मिळणं, तर अशा गोष्टी सगळ्या आपल्याकडे आता सह्याद्रीच्या पातळीवर होत आहेत. नाही, त्याच्यामध्ये एक प्रश्न असा येतो की पूर्वापार एक भाग एकेका पिकासाठी प्रसिद्ध आहे. संत्री घ्यावीत तर नागपूरची, द्राक्ष घ्यावीत तर नाशिकची, केळी घ्यावीत तर जळगावची. आता ह्या सगळ्या, आता नंतर माझ्या पाहण्यात असं आलं की कोकणातही मोठ्या प्रमाणावर केळी व्हायला लागली. म्हणजे जिथे फक्त आपण काजू, सुपारी, नारळ आणि हापूस आंबा याच्या पलीकडे ते जायला लागले. तर आपल्या अनुभवातून हा जो प्रकार आहे की ज्या ठिकाणचं पीक त्याला काही विशिष्ट अशी
त्या ठिकाणचं हवामान असेल, त्या ठिकाणची माती असेल, याचे काही परिणाम त्याच्यात असतात का? नक्कीच. म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न ठरताना हां त्या त्या भागातले जे रिसोर्सेस आहेत हां. तिथलं हवामान, जमीन, पाणी आणि त्याचबरोबर मार्केट नक्की हो कोणत्या स्वरूपाचं आहेत, काय हो, आहे, हे दोन्हीचा इक्वल आपण समतोल ठेवूनच निर्णय घ्यायला हवे. आता हे आपल्याकडे जे म्हणतायत म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न तुम्ही नाव घेतलं, संत्रा विदर्भात असेल किंवा तुम्ही म्हणता केळी कोकणात, जरा असं वाटतं का ते वेगळं काही होतंय का? हां खरं म्हटलं तर तिथं तुम्हाला दिसेल संत्रा जे काही हॉट क्लायमेट आहे 40 डिग्रीच्या वरती, तिथं संत्र्याची क्वालिटी जी पाहिजे ती येतच नाही. आपल्याकडे 4 टन संत्रा विदर्भाचा ऍव्हरेज आहे पर एकरचा, आणि जगभर जो आहे तो 12 टन पर एकरचा. अरे बापरे. खरं संत्र्यासाठी जे वातावरण जे काय आहे योग्य वातावरण ते एक 15 डिग्री पासून तर 40 डिग्री पर्यंत, म्हणजे तुम्हाला मग नाशिक पासून तर इकडे नगर असेल किंवा मग खाली साताऱ्यापर्यंत दिसेल. बरोबर. पण तो संत्रा म्हणजे विदर्भात संत्रा आला म्हणजे तो भोसल्यांनी तिथले राजे जे होते 200 वर्षापूर्वी त्यांनी कुठून आणला? तो सिक्कीमवरून आणला, तिकडचा नॉर्थ ईस्ट स्टेटवरून. आता सिक्कीमला जिथं संत्रा होतो तिथं तो उलट क्लायमेट आहे ना, तिथं कुठं तुमचं हॉट क्लायमेट आहे. ते खरं पीक जे आहे म्हणजे अनुकूल वातावरण दुसरी म्हणा, जगभर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे जे संत्रा घेतला जातो ते वातावरण अनुकूल नाही. तसं तो द्राक्षाच्या बाबतीत नाशिकला द्राक्ष सर्वात जास्त आहे, पण द्राक्षाला नाशिकपेक्षा सोलापूर लातूरचं क्लायमेट जास्त सुटेबल आहे. त्यामुळे तुम्ही आज जर पाहिलं सोलापूरचा शेतकरी नाशिक शेतकऱ्यापेक्षा त्याला कमीत कमी 20 ते 25% जास्त द्राक्षामध्ये फायदा होतोय, कारण कमी खर्चात त्याला काम करावं लागतं. पण ज्या झाले ते पिकं आता एस्टॅब्लिश होतात ना, ते काही जे काही पारंपरिक कारण असतील. आता नाशिकला द्राक्ष वाढायचं कारण काय? लॉजिस्टिक फॅसिलिटी आपल्याकडे सोयीच्या, आपल्याकडं इकडे नॉर्थ साईडला किंवा ईस्ट कुठेही जायला साईडची आपल्याकडून कनेक्शन बेटर आहेत. थोडंसं नाशिकच्या लोकांची एक धाडसी वृत्ती, निसर्गाच्या जाऊन काम करण्याची वृत्ती, आणि म्हणून ते रुजलं आणि वाढलं. नंतर कमर्शियल प्लस त्याच्या इकोसिस्टीम तयार झाल्या. द्राक्ष लागवडीपासून तर मार्केट पर्यंत इकोसिस्टीम नाशिक तयार झाल्या, त्यातून नाशिकची द्राक्ष शेती वाढली. क्लायमेट सुटेबल म्हणून नाही. तर ते बऱ्याच गोष्टी का ज्या आपल्याला आता खरं दुरुस्त करण्याच्या, आता इथून पुढे जे काही धोरणं पुढच्या 20 वर्षाचे 50 वर्ष धोरण असताना त्याला व्यवस्थित विचारात घ्यावं लागेल, त्या दृष्टीने आखणी करायला लागेल. आता मी माझेच प्रश्न थोडेसे मागे ठेवतो, कारण लोकांचा आता प्रश्नांचा ओघ सुरू झालाय, त्यांनाही उत्सुकता आहे. एक प्रश्न असा आहे की आता जो भारत सरकारने नव्यानेच अध्यादेश जारी केला की शेतकऱ्याला आपला माल कुठेही जाऊन विकता येईल, पण त्याच्यासाठी ह्या बदलाचा सामान्य शेतकऱ्याला काही फायदा होईल का? ते दिलीप साळवेकर म्हणून आहेत, त्यांनी हा प्रश्न सकाळीच माझं गुड मॉर्निंग ह्या प्रश्नाने केलं आहे, लक्षात घ्या. तर तो एक प्रश्न आहे. त्यांचे दोन्ही प्रश्न विचारतो, दोन्हीचं एकत्रच तुम्ही सांगू शकाल की काही वर्षापूर्वीपर्यंत नाशिकचा आंबेमोहोर तांदूळ फार प्रसिद्ध होता. एक तांदूळाच्या ज्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामधला, आता तसं होत नाहीये. आणि तसं ज्या व्हरायटीज ज्यांना मार्केट चांगलं मिळू शकेल नाशिकच्या, तुम्ही जसं म्हटलात की चालत आलेलं, तर आंबेमोहोर तांदूळासाठी आपण काही नाशिकमध्ये विशेष करू शकतो का? आणि मार्केट कमिटीच्या कायद्याबद्दल पहिला तो प्रश्न जो आहे की जे बाजार समित्यांच्या बाबतीत सरकारने जो निर्णय घेतला, त्यांना शेतकऱ्यांना असेल व्यापाऱ्यांना असेल स्वातंत्र्य देणं, बाजार समितीच्या बाहेर काम करणं किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळणं, शेतीमाल वगळणे, हे 2 महत्वाचे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा एक डिसिजन घेतला गेला. आत्मनिर्भर सगळ्या संकल्पनेच्या अंतर्गत हा सगळा जो काही विषय झाला आहे, तर त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की आता हे बरेचसे कायदे का ते वर्षानुवर्ष मागणी सर्वांची होती, तर हे फ्रीडम मिळावं. 91ला जेव्हा आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलं, खाजगीकरण स्वीकारलं, आणि त्याच्यामध्ये सर्व क्षेत्राला स्वातंत्र्य दिलं, आणि शेतीच एकमेव अशी होती की जिथे मागे जुने कायदे ठेवूनच ते चालवण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हटलं तर खोलीकरणाचे दोन्ही आहेत, काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. बरोबर. जिल्ह्यामध्ये आता जर आपण पाहिलं नाशिक जिल्ह्यात कांदा ही कम्युनिटी ही पूर्णपणे आज बाजार समितीच्या आवारामध्ये ट्रेड होतो, जवळजवळ म्हणजे 98%. आणि दुसरीकडे द्राक्ष ही कम्युनिटी अशी का ती पूर्णपणे बाजार समितीच्या बाहेर होते. एकही द्राक्ष तुम्हाला बाजार समिती जाताना दिसत नाही. तुम्ही दोन्ही बाजूच्या स्टोरी ऐकतात. कांद्याच्या बाबतीत जसं बाजारामध्ये कार्टर करून आणि बाजार पाडणं वगैरे, ते बाजार समिती संस्थेचे तोटे.
पण दुसरीकडे फायदा हा आहे, बाजार समितीमध्ये व्यवहाराला शाश्वती आहे. तिथं काही झालं, एखादा जर कोणी फसवलं, काही केलं, तर बाजार समितीची काळजी घेते. बरोबर. त्यासाठी बाजार समिती डिपॉझिट घेणं वगैरे ती व्यवस्था आहे. हो, कंट्रोल सिस्टीम मध्ये काही फायदे काही तोटे आहे. बरोबर. आणि तसं जे काही आहे मुक्त सर्व बाजारपेठ, हो. द्राक्षामध्ये कायम स्टोरी काय येतात आपल्याकडे, हो. व्यापारी पैसे घेऊन पळाला. दरवर्षी 30-40 लाख कोटी घेऊन जातात. होणारे दरवर्षी विषय. हो. थोडीशी लालच दाखवली की शेतकरी त्याला बळी पडला गेला. हो. आता ह्या दोन्ही सिस्टीमचे फायदे तोटे जरी असतील, पण आता याला मार्ग जो आहे, टेक्नॉलॉजी हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. आता कोणी पुढे व्यवहार केला हो. तरी पण त्याचं रेकॉर्ड होणं हा. आणि त्याला ते कंट्रोल करणं शक्य आहे. टेक्नॉलॉजीमध्ये ते शक्य आहे. बरोबर. आणि ते आता जर म्हणजे ज्या निर्णय घेतलाय सरकारने, त्याला जोडून जर व्यवस्थित ते धोरणात्मक काही घेतलं, त्याला हो. पुढच्या पॉलिसी ठरवल्यात, हा. व्यवहार पुढे करा, पण तो रजिस्टरच झाला पाहिजे. तो व्यापाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये त्याला ट्रेड करायचा आहे, बाजार समिती किंवा बाजार समितीच्या बाहेर शेतावर करायचा आहे, पण तो रजिस्टरच झाला पाहिजे. आणि तो ट्रेड कंट्रोल करणारी कोणीतरी यंत्रणा पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. आता यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचा रोल मोठा येतो. हा. शेतकऱ्यांनी स्वतःच्या यंत्रणा उभ्या केल्या, किंवा आता आपल्याकडे सोसायटीज आहे प्रत्येक गाव पातळीवर. त्या सोसायटीच्या पातळीवर जरी तसा विषय झाला, तर गावाच्या शिवारामध्ये जर काही खरेदी विक्री होणार असेल, तर ती सोसायटीच्या माध्यमातून सोसायटी त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्याला रजिस्टर करणं. म्हणजे आपण पूर्वी विविध कार्यकारी सोसायटी म्हणत असो, विविध कार्यकारी सोसायटीचा उद्देशच तो होता. मग त्यांनी सर्व जे शेतकऱ्यांच्या गरजा आहेत मेंबरच्या सर्व करणं होतं. त्यांनी ते मार्केट साईडचा कधी विषयच घेतला नाही. त्यांनी क्रेडिट देणं किंवा इनपुट देणं याच्या पलीकडे पाहिलंच नाही. पाहिलं नाही. विविध कार्यकारी सोसायटी फार्मा प्रोड्युसर कंपनी एकच संकल्पना आहे. वा. कोणी काही नाही, फक्त त्याचं नाव बदललं आणि थोडासा रजिस्ट्रेशनचं मेथड बदललं. त्यामुळे तो ते अशा पद्धतीने आपण काळजी घेतली तर त्या नक्कीच त्याचा फायदा होणार. ओपन मार्केटमध्ये कॉम्पिटिशन येणार. कॉम्पिटिशनमुळे साहजिक आहे, त्याचा शेवटी तो जे काय असणार आहे बेनिफिट सप्लाय साईडला होणार असेल, इफिशियन्सी वाढायला फायदा होणार आहे. जे काही इम्प्रुव्हमेंट आहेत त्या सगळ्या मार्केटमधल्या ओव्हरऑल ट्रेड मधल्या त्या इम्प्रुव्हमेंट कॉम्पिटिशन होतच नाही. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये आपण पाहिलं, खाजगीकरणानंतर जे काही घडलं, नाही तर पूर्वी एकच आपली गव्हर्नमेंट कंपनी आणि त्याचे तोटे पाहिले, तर नंतर झाल्यानंतर ओपन झाल्यानंतर कॉम्पिटिशन मध्ये सर्वांचा फायदा, तो फायदा नक्कीच आहे. मिळतो. दुसरा जो प्रश्न आहे आंबेमोहोर तांदळाच्या बाबतीत, खरं तर म्हणजे प्रत्येक भागामध्ये अशा काही व्हरायटीज ज्यांच्या ट्रॅडिशनल त्याची एक असेल खासियत असलेली अशा व्हरायटीज भरपूर होतात. आंबेमोहोर सारख्याच, आता आंबेमोहोर खरं म्हटलं तर आपल्यापेक्षाही पुण्याचा जो काही भाग आहे मावळ भागामध्ये तिकडची जास्त प्रचलित जात होती. आपल्याकडे तशा म्हणजे आता कोळपी वगैरे ह्या जाती जास्त आपल्या पेठ आणि सगळ्या या भागात होत्या. इंद्राणी जात आता मागच्या एक 20-25 वर्षात पुढे आली आणि आज इंद्राणीची एक ओळख झालेली. म्हणजे आज जर तुम्ही घोटीचं तांदूळ म्हटलं तर कोळपी किंवा इंद्रायणी याच्यातूनच मिळतं. फक्त यात जे काही घडलंय का ब्रँड म्हणून आपण आतापर्यंत करायचा प्रयत्न केला नाही. घोटीच्या बाजारात जर तुम्ही गेले, घोटीमध्ये 50च्या वरती मिल आहेत आणि सगळ्या एकूण एक मिलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर मिक्सिंग चालते कोणतं बघायचं. आणि तांदळावर म्हणजे इंद्रायणी किंवा आंबेमोहोर ह्या सुवासिक जाती, त्याच्यावरून ग्राहक त्याची ओळख घेतो किंवा त्याला जास्त किंमत द्यायचं, त्याला पसंती देतो. तर सर्व सेंट मारणं वगैरे अशा मालपट्टीशीच चालतं. आणि हे करायचं कारण काय, फक्त ते त्याच्यामध्ये कुठेही आपण एक स्टँडर्डायझेशन किंवा त्याला एक ब्रँड म्हणून, जसं बासमती मध्ये कोहिनूर ब्रँड, दावत ब्रँड झाले, तसं करायचा प्रयत्न केला नाही. तर तसं करण्याची तांदळामध्ये गरज आहे. सह्याद्री मार्फत तो पुढाकार एक घेतलेला आहे. सह्याद्री राईस फार्मा प्रोड्युसर कंपनी, आमचे सगळे बरेचसे द्राक्षामध्ये आमच्यावर काम करणारे जे काही आहेत पेठ सुरवण भागातले शेतकरी, 6 महिने द्राक्षामध्ये काम करतात आणि 4 महिने त्या सर्वांना सभासद करून तांदळाचा ब्रँड आमच्याकडे आता सह्याद्री कॅम्पसमध्ये राईस मिल पण यावर्षी लागते आणि पुढच्या वर्षी त्या ब्रँडने एक प्रॉपर आणि ते असं काय होतं माहिती का तांदूळ मुळाला लागेल. नाही, मला एकदम कल्पना सुचली. सह्याद्री फार्मला बरेच व्हिजिटर्स येत असतील, आता येतातच. पवार साहेब यायला लागल्यापासून तर ते टुरिस्ट डेस्टिनेशन करून टाकलं तुम्ही. पण आता तिथे जसं आम्ही एखाद्या फॅक्टरीत गेलो, समजा सॅमसोनाईटमध्ये गेलो, तर त्यांची शोरूम असते शेवटी बाहेर पडताना. सह्याद्री फार्म्सला भेट देणाऱ्या माणसाला तुमचे सगळे प्रॉडक्ट तिथे एका ठिकाणी विक्री केंद्र म्हणून मिळू शकतील का, अशी काही व्यवस्था आपल्याला तिथे करायची आहे का? तिथे ऑलरेडी तशा प्रकारची विक्री व्यवस्था आहे. तुम्ही अजून सह्याद्री कॅम्पसमध्ये आलेले नाही, तुम्हाला कल्पना, पण तुम्ही आवर्जून या. तुम्ही दोनदा बोलून मी अजून आलेलो नाही. स्टोअर तिथे आहेत. आणि आमच्याकडे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी आलेला कस्टमर असेल कोणी, किंवा कोणी शाळेतली मुलं असतील किंवा कोणी असेल, सर्वांना पूर्ण कॅम्पस फिरण्यासाठी
पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि सर्व काय जे वा चाललेलं आहे वा वा वा. तिथे नाही नाही, मला काय वाटतं शिंदे सर, नाशिकच्या दृष्टीने जी नवीन आहेत, सगळं पंचवटी आणि देवांचं गाव आहे, पण ही नवीन देवळं आहेत तुमच्यासारख्यांची, ती सुद्धा लोकांना बघायला मिळाली पाहिजेत. त्यामुळे आपल्या टुरिस्ट मॅपवर नाशिकच्या आकर्षणामध्ये सह्याद्री फार्म्स हा एक महत्त्वाचा मुद्दा या पुढच्या काळात नक्की इस्टॅब्लिश होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. तुम्ही आता जो देऊळ शब्द वापरला म्हणून त्यावरून सांगतो, हां फार्मर प्रोड्युसर कंपनी ही आम्ही त्याच अर्थाने ती संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करतो. जसं गावामध्ये देऊळ बांधणं हां हे गावातला प्रत्येक माणूस तो त्याची जबाबदारी समजतो आणि त्या देवळाच्या उभारणीच्या कामामध्ये तो यथाशक्ती मदत करतो. हो आणि तिथं गेल्यानंतर परत अशी भावना मनात येत नाही हो का बाबा मी 1,00,000 रुपये दिले, यांनी 1,000 रुपये दिले, त्यामुळे माझा जास्त अधिकार आहे त्या मंदिरावर आणि यांचा कमी आहे, असं कुठंच येत नाही. फार्मर प्रोड्युसर कंपनी संकल्पना तशीच आहे. कोणी किती बी त्याच्यामध्ये प्रत्येकाचा हिस्सा वेगळा असेल पण मालक सर्व सारखेच आहेत वा वा वा. आणि ते उभं करायला म्हणजे सर्वांनीच पुढाकार घेणं, कारण ती सर्वांची गरज आहे. जसं हो. गावामध्ये मंदिर असणं, हो. गावात स्मशानभूमी असणं, हो हे अगदी सगळं बरोबर, अगदी बरोबर. प्रत्येकासाठीच आहे ना ते, कारण प्रत्येकजण तिथे जाणार आहे. बरोबर, तसं बरोबर. शेतकरी म्हणून तुमची सर्वांची गरज आहे. हो. त्या अर्थाने जर त्या यंत्रणा उभ्या करण्यासाठी आपण पुढाकार घेता तर मग ते खऱ्या अर्थाने शेतीचे दिवस बदललेले दिसतील. बरोबर, बरोबर, इथं फक्त बरोबर. दोष देणं, हां हां सरकारने हे करायला पाहिजे, सरकारने ते करायला पाहिजे, किंवा मग याचं ते चुकलं, त्याचं ते चुकलं, बरोबर, बरोबर. याने मला लुटलं, त्याने हे केलं, असं होणार कोणाला दोष देण्यापेक्षा आपणच आपल्या यंत्रणा उभ्या करा. चांगली आहे, चांगली आहे गोष्ट. आता एक तुमचा प्रकल्प ज्या ठिकाणी आहे ते प्रकल्प तुमचा वाघाडच्या याच्यामध्ये येतो. त्याच्या लाभक्षेत्रात पाणी वापर संस्था, आता हा एक नवीन विषय येणार आहे. मध्यंतरी आमच्या जलसंपदा मंत्र्यांचं स्टेटमेंटही आम्ही वाचलं की आता मोजून पाणी द्यायला सुरुवात करणार आहे सगळीकडे. पाणी मोजून द्यायची वेळ येणार आहे, म्हणजे पाणी हा एक महत्त्वाचा घटक या पुढच्या काळात ठरणार आहे. तर या पाणी वापर संस्थांच्या बाबत आपण काही सांगू शकाल का? लक्ष्मीकांत वाघवलकर म्हणून आहेत, त्यांनी हा प्रश्न आपल्याकडे पाठवला आहे. पाणी वाटप संस्था, वापर संस्था. आता ज्या पाणी वाटप संस्थांचा जो काही कायदा आला किंवा हो. जे काही धोरण आलं त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की पाणी हे महत्त्वाचं रिसोर्स आहे शेतीसाठी आणि त्याच्यावर सर्वांचा समान अधिकार आहे. आणि त्यामुळे ते आणि त्याचं सगळं व्यवस्थापन असेल ते शेतकऱ्यांच्या पातळीवर झालं त्यामुळे जास्त योग्य पद्धतीने होईल. बरं. म्हणून ते पाणी वाटप संस्थेचा कायदा आला. पूर्ण देशामध्ये तो पाहिजे तेवढा चांगला राबवला गेला नाही. हो. आपलं वाघाडचं मॉडेल हो. सगळ्या देशासाठी खरं म्हटलं तर आयडियल मॉडेल राहिलेलं आहे. वाघाडचं वाघाड धरण एकमेव धरण असं आहे देशामध्ये की ज्याचं पूर्ण पाण्याचं व्यवस्थापन नियोजन हे शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. या सगळ्या वाघाड पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून कोणी काम केलं असेल याच्यात सुरुवातीला? काही त्याच्यामध्ये आपले माजी आमदार बापू उपाध्याय, त्याचबरोबर आपले भरत कावळे, त्याचबरोबर आमचे मोवाडीचे शहाजीदादा सोमवंशी, ते सर्व कार्यकर्ते, सर्वांचं त्याच्यामध्ये त्याच्याच योगदान आहे. तर त्या संस्था ज्या आहेत, आता खरं म्हटलं तर पाणी हा थोडासा विस्ताराने मी सांगू इच्छितो. त्याच्यात खरं पाणी हा शेतीमध्ये एक घटक आहे जो कंपल्सरी पाहिजे. त्याचं व्यवस्थापन होणं हे महत्वाचं पाऊल त्या पाणी वाटप संस्थेमार्फत केलं जातं. पण जे पाणी ते तसं त्या पाण्यापासून संपत्ती म्हणजे पीक तयार होणं, त्या पिकातून परत संपत्ती तयार होणं, हा सगळा जर जो काही आहे ना भाग, हा जर आपण जोडू शकलो अशा सामूहिक पद्धतीने तरच खरा फायदा आहे. जर पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही चांगलं केलं पण पुढच्या गोष्टी केल्या नाही तर ते पण वाया जातं. बरोबर बरोबर. आणि त्यामुळे ते पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार होणं, असा तो आता मध्यंतरी पुढाकार तेव्हा घेतला होता याचा आपल्या जलसंपदा विभागाकडून बेलसरे साहेब, बेलसरे, त्यांनी आताच एक 8 दिवसापूर्वी तो मुद्दा मांडला. आणि तशी एक वाघाड फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यासाठी तयारी त्यांनी मागच्या काही काळात केली होती, पण ती म्हणावं तशी अजून केली नाही. आता दुसरा प्रश्न प्रवीण म्हणून आहेत, त्यांनी विचारला की कोविड काळात सह्याद्रीने तर आपले पाय रोवले, पण तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांनी कोविडमुळे काय संधी उपलब्ध झाल्या आहेत नव्याने? की हे संकट आलं सगळ्यांवर, उद्योगावर आलं, शेतीवर आलं, त्याच्यातून मग उद्योगाने मार्ग सोडले. म्हणजे आता सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्याच वाढल्या, ग्लोव्ज मॅन्युफॅक्चरिंगला मोठ्या प्रमाणात लोक गेली, म्हणजे नवे उद्योग त्याच्यामधून सुरू झाले. कोविडमुळे शेतीच्या ह्याच्यामध्ये काय फरक झाला किंवा कुठली संधी शेतकऱ्यांना ह्याच्यामुळे
येऊ शकेल त्याच्यात? कोविडमुळे सगळ्यात मोठा जो फरक होतोय शेती क्षेत्रामध्ये, मानसिकतेमध्ये, शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकाच्या. हो. शेतकऱ्याच्या बाजूने जी मानसिकता, कामाला पिकवता येतं पण विकणं आम्हाला जमत नाही, किंवा ते मग दुसऱ्याची जबाबदारी किंवा शासनाची जबाबदारी, ते आता जे परिस्थिती तयार झाली, जी कोंडी झाली, त्यामुळे बरेच शेतकरी वैयक्तिक पातळीवर गटाच्या मार्फत किंवा अशा उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून पुढे आले आणि त्यांनी ती विक्रीची व्यवस्था उभी करायचा प्रयत्न केला. बरोबर. त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आला. तो एक कॉन्फिडन्स जो तयार झाला आहे, आपणच करू शकतो विक्री व्यवस्था आपली. हा एक महत्वाचा मला वाटतं जो काही मानसिकतेमधला बदल तो शेतकऱ्याच्या बाजूने. दुसरा जो ग्राहकाच्या बाजूने जो आहे, तर ग्राहक आज आता जर तुम्ही पाहिलं, जो कोणी शेतीमाल घेणारा ग्राहक आहे, त्याची एक मानसिकता शेतीमालाच्या बाबतीत फक्त त्याला स्वस्त हा एक क्रायटेरिया आणि फ्रेश हा एक क्रायटेरिया. याच्या पलीकडे तिसरा क्रायटेरिया जो सगळ्यात महत्वाचा आहे सेफ्टीचा, त्याच्या बाबतीत कधीच ग्राहकाने विचार केला नाही. एखादं फळ घेताना, भाजीपाला घेताना तो काय आपला एक कशा पद्धतीने बोलतो, केवढा दिलं आणि ताजा आहे का, सेफ आहे का, हे बघत आहे का, ते कधीच नाही. तो ग्राहकाच्या बाजूने अवेअरनेस जो झाला कोविडमुळे, तर ती पहिला प्रश्न आहे का तो सेफ आहे का. सेफ असेल म्हणायचं असेल तर ते पहिलं तर म्हणजे मूळ शेतकऱ्याकडून आला असेल तरच तुम्ही म्हणू शकता. कोणीतरी व्यापाऱ्याने कोण कोणावर विश्वास ठेवणार. त्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेण्याची मानसिकता ग्राहकाच्या पातळीवर. दुसरीकडे ते हायजीन जर जपायचं असेल तर कमीत कमी हँडलिंग किंवा कमीत कमी लेअर मध्ये आलं पाहिजे. त्यामुळे मधले लेअर कमी व्हायला पाहिजे. हे थोडीशी जी मानसिकते बदल झाले त्याचा परिणाम एक होणार आहे. आता या नवीन व्यवस्था उभ्या राहणं, शेतीमालाच्या मार्केटिंगच्या, रिटेलच्या यंत्रणा स्ट्रॉंगली उभ्या राहणं, ग्राहकाच्या बाजूने ऑर्गनाइज रिटेल आणि शेतकऱ्याच्या बाजूने ऑर्गनाइज फार्मिंग स्ट्रक्चर, जसं एपीसी असेल किंवा अजून काय असेल, आणि त्या दोनच लेअर मध्ये शेतीमालाचा ट्रेड चालू होणं, हा सगळा नवीन अशा प्रकारची यंत्रणा पुढच्या काळात उभ्या राहायला दिसते. आता सगळेजण म्हणतात की अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र तसा काही फार पुढे नाही, पिछाडीवरच म्हणता येईल, पण दूध, फलोत्पादन या सगळ्यामध्ये आपण खूपच सगळ्यांच्या पुढे आहोत. आता गुजरातचं सोडून देऊ आपण, ते आपल्या खूपच पुढे गेलेत असं म्हणता येईल दुधाच्या बाबतीमध्ये. परंतु आपल्याकडे ही जी सगळी उत्पादनं होत आहेत, विशेष करून दुधाचे पदार्थ, तर जसं तुम्ही आता शेतीशी निगडीत जे शेतकऱ्याला लागणारं असतं, मग ते दुधाचा धंदा असेल किंवा मधमाशांचा असेल किंवा पोल्ट्री असेल, आपण पोल्ट्रीकडे जाऊया नको, पण दुधाचं करणं शेतकऱ्याला एक जोडधंदा म्हणून सगळीकडे महाराष्ट्रात तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे त्याचा मळा असतो, शेती असते, शिवाय एक त्याचा गोठाही असतो. किमान 2-3 जनावरं तरी त्याच्याकडे असतातच असतात. आणि मला तर परवाच्या आमच्या निलिमाताई निकम होत्या, त्यांनी म्हशी खरेदीची सुद्धा गोष्ट सांगितली. म्हणजे म्हशी खरेदी करायला त्या ह्याच्यात जायच्या गुजरातमध्ये. तर मला वाटलं की हा खूप निगडीत प्रश्न आहे. आणि आता थोडंसं लांब जायचं तर अमूलचं उदाहरण जे आहे ते तिथल्या शेतकरी बायकांनी दुधाच्या धंद्यात लक्ष घातलं. असा जोडधंदा जर असेल तर महाराष्ट्रात इतकं दूध उत्पादन चांगलं आहे, तर त्याची पुढची प्रक्रिया होऊन ही सगळी जी साखळी आहे ती बनवण्यासाठी सह्याद्रीच्या तर्फे आपण दुधावर लक्ष केंद्रित करणार. आम्ही आमचं जी काही वाटचाल आहे त्याच्यामध्ये एक स्पष्ट दिशा आहे. मगाशी जसं म्हटलं तर प्रत्येक फार्म एक प्रॉफिटेबल करणं, आणि दुसरं प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या पातळीवर महिन्याला सरासरी 50,000 रुपये एवढं उत्पन्नाची शाश्वती आणणं, ही फार मोठी गोष्ट. 6 लाख रुपये मला त्या कुटुंबाला वर्षभरात मिळाले पाहिजे. जागेवरच जर मिळू शकले तर कोणी गावातून बाहेर पडायचा प्रयत्न करणार. आता हे घडून आणायचं असेल तर ज्या ज्या कम्युनिटीमध्ये संधी आहेत तिकडे जावं लागेल. मी जर आता कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा ज्वारी असेल, बाजरी असेल, या सगळ्या पिकांमध्ये किती मेहनत केली, काही केली, 15,000 ते 20,000 रुपये एकरी मिळायला मुश्किल असते. म्हणजे सगळं 3 एकर शेतकऱ्याला वर्षाला 60,000 मिळायला मुश्किल असते. एकरी त्याला आपल्या महिन्याला 5,000 रुपये मिळायला जर मुश्किल असेल, शेतीत राहील का तो? राहणारच नाही. ज्या पिकामध्ये संधी आहेत, हॉर्टिकल्चर क्रॉप्स, मिल्क किंवा मग इतर सर्व जे काही रेशीम असेल, फिशरी असेल. रेशीमचा उद्योग आपल्याकडे होऊ शकला नाही का? प्रयत्न पुष्कळ झाले दिंडोरीच्या भागात माझ्या माहितीप्रमाणे. सगळ्या कोणती कम्युनिटी घ्याल तुम्ही तर सगळीकडे प्रश्न एकच आहे, जे प्रश्न झाले प्रयोग ते तुटक झाले. तुटक झाल्यामुळे ते एकही सक्सेस होत झाले, सगळे फेल झाले. ते साखळीच्या स्वरूपात म्हणजे अमूलने जे काही केलं गुजरातमध्ये, उत्पादन एक शेतकरी एक म्हैस जरी असेल पण तिचं 10 लिटर दुधाचं ती एक साखळी पूर्ण राज्याच्या पातळीपर्यंत
त्यामुळे त्या 10 लिटर दुधाला सुद्धा भाव मिळताना दुसऱ्या एखाद्याचा 1000 लिटर दूध देणारा मिळतोय. बरोबर. त्यामुळे त्याला ताकद मिळाली त्या छोट्यालाही. ती तशी जी आहे उत्पादन प्रक्रिया आणि मार्केटिंगची साखळी एका ब्रँडने विक्री ते आपण महाराष्ट्रात करू शकलो नाही, ते कोणत्याच कंपनी करू शकलो नाही. त्यामुळे प्रयत्न सगळे करतात पण सगळे प्रयत्न फसले जातात. तर जी साखळ्या म्हणजे हा मूल्य साखळ्यांचा मुद्दा जो आहे हा प्रत्येक कंपनी वाईज होणं गरजेचं आहे. सह्याद्री त्या दृष्टीने पुढाकार घेते. आमचा तर फळ भाजीपाला जे सगळ्यात अवघड खरं म्हटलं तर मूल्य साखळ्याचा जो भाग आहे त्याच्यात सुरुवातीला हात घालून काम जे चाललंय त्याच्याबरोबर दूध, त्याच्याबरोबर नंतर रेशीम, असे सगळेच विषय या सगळ्या त्या दिशेने चालले. एक सगळ्यात प्रश्न आता देशापुढे आता हा करोनाचं संकट तर आहेच, पण मोठ्या प्रमाणात गेल्या 8-10 वर्षामध्ये हवामान बदल हा एक प्रचंड धास्तावणारा विषय तयार झालेला आहे. पाऊस केव्हाही पडतो, केव्हाही दुष्काळ पडतो, केव्हाही महापूर येतात, सीझन बदललं चालले. जूनमध्ये पावसाळा आपलं नशीब आहे यंदा सुरू झाला जूनमध्ये, त्याला कारण सगळं जे बाकीचं बंद केलं आपण त्यामुळे निसर्ग थोडा सुखावला होता आणि तो त्याच्या पूर्वीच्या कॅलेंडर प्रमाणे जाता येतं का या मार्गाने गेला. पण हे सगळे जे बदल आहेत ते शेतीवर फार मोठे परिणाम करणारे बदल आहेत. तर ह्या दृष्टीने आपण ज्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन दी पोस्ट करोना याच्या नंतरची जी शेती व्यवस्था आहे जिल्ह्यातली असेल राज्याची असेल, पण आपण जिल्ह्यावर केंद्रित राहूया कारण महाराष्ट्र टाइम्सचा उद्देश हा आहे की करोनानंतरच्या काळातलं नाशिक सावरताना कुठल्या कुठल्या गोष्टी समर्थपणे उभ्या राहिल्या पाहिजेत, त्याच्यात शेती उभी राहिली पाहिजे. तर हवामान बदल, करोनानंतरचं नाशिकचं शेतीचं क्षेत्र या दृष्टीने आपण काय सांगू शकाल? सगळ्या हवामान बदलाचा मुद्दा खरं म्हटलं तर सर्वच सेक्टरसाठी, फक्त शेतीच नाही सर्व सेक्टरसाठी महत्त्वाचं झालं आहे. शेतीच्या संदर्भात तर एक स्ट्रॅटेजी म्हणून जो काही विचार होण्याची गरज आहे. छोट्या शेतकऱ्याच्या पातळीवर तो ह्या आधीच बाकी संकटांनी तोंड देऊन जाम झालेला आहे. तर हवामान बदल सारखा वैश्विक प्रश्नाशी तो वैयक्तिक पातळीवर लढू शकत नाही. त्याला स्ट्रॅटेजी काही वेगळ्या पद्धतीने तयार होणं, जसं क्रॉपिंग पॅटर्न योग्य पद्धतीने नवीन येणाऱ्या जे काही बदलांनुसार त्याला जुळून घेणारा क्रॉपिंग पॅटर्नकडे त्याला घेऊन जाणं, त्या प्रकारच्या व्यवस्था उभी करणं. दुसरं त्याला त्या वातावरणाशी टिकू शकतील अशा व्हरायटी तसं संशोधन होणं हा एक मुद्दा. आणि त्याचबरोबर नंतर इन्शुरन्स, कारण आता हे अशा प्रकारचे सिच्युएशन 4-5 वर्षातून एकदा दोनदा होणं साहजिकच आहे. इन्शुरन्स चांगल्या पद्धतीचे मॉडेल तयार करणं, आता तसे आपल्याकडं चालले इन्शुरन्सच्या संदर्भात जे काही प्रयोग ते बरेचसे सरकारच्या पातळीवर किंवा मोठ्या कंपनीच्या पातळीवर इन्शुरन्समध्ये शेतकऱ्यांच्याच पातळीवर काही असे मॉडेल उभे राहतील का, हा फार महत्वाचा विषय स्वरूपाचे काही असे काही मॉडेल उभे राहतील का. आणि असं एक मध्यंतरी मागच्या वर्षी एक कल्पना मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांच्याच मालकीची उभी राहणं, म्हणजे फार मोठ्या कंपन्या शेअर होल्डर होणं आणि त्यांनी जो काही प्रीमियम आहे तो त्यांचं तयार होणं, सरकारचा जो काही भाग आहे सरकारचा त्यासाठी जो काही सपोर्ट आहे तो त्यात येणं आणि मग त्या रिलेटेड जे काही प्रॉडक्ट प्रिपरेशन जे काही गरजेनुसार. तुम्ही जर आता नाशिक जिल्ह्यापुरतच पाहिलं, दिंडोरीच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न वेगळे, कारण तो छाटणी करतो सप्टेंबरमध्ये. निफाडचे शेतकऱ्याचे प्रश्न वेगळे, सटाण्याचे गेलं तर तुम्ही प्रश्न वेगळे. सटाण्याचा शेतकरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हार्वेस्टिंग करतोय, जेव्हा इकडचं प्रूनिंग करतो तेव्हा त्यांना तेव्हा येणार पाऊस, अवकाळी पाऊस किंवा येणार काही संकट आहे, तर प्रत्येकाचं त्या सोल्युशन त्याला वेगळं अपेक्षित आहे. तर असे ते कस्टमर म्हणजे फार्मर स्पेसिफिक इन्शुरन्स प्रोडक्ट असे तयार करण्याचं आपल्याला हे करावं लागेल, त्या प्रकारे सिस्टीम. मग त्या इन्शुरन्सचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा व्हायला लागेल. कंट्रोल जर शेतकऱ्यांचा असेल तर ती यंत्रणा तेवढी चांगल्या पद्धतीने इफिशियंटली वापरली जाईल. प्रोफेशनल मॅनेजमेंट नक्की पाहिजे. पारंपरिक शेतकऱ्यांच्या संस्था म्हणजे सोसायटी किंवा एखाद्या कारखान्यासारखी यंत्रणा अपेक्षित नाही, व्यावसायिकच यंत्रणा. फक्त शेतकऱ्यांच्या मालकीचं ज्याचं नियोजन शेतकऱ्यांच्या मालकी आहे आणि त्याला सरकारचं जो काही अनुदान सपोर्ट देतं, तर मग अशा गोष्टींना या क्लायमेट चेंजच्या सगळ्या गोष्टींना चांगला उपयोग होऊ शकेल. मला वाटतं की तुम्ही जो प्रयोग केला सह्याद्रीच्या मार्फत आणि त्याच्यातून एक काहीतरी नवीन उभारणी झाली, जे एक मॉडेल म्हणून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये असेच शिंदे मिळतील आम्हाला अशी आम्ही कल्पना करू शकतो. पण तुम्ही हे करताना तुम्ही जर तुमच्याच संस्थेचा एक एक्सटेन्शन म्हणून काही प्रशिक्षणाचे कोर्सेस सुरू केले, तिथे छोटे छोटे असतील, पण तो जो एक मॅनपॉवर तयार करण्याचा भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याची 2 मुलं आहेत,
पवारसाहेब नेहमी म्हणतात, मुलं 2 असतील तर एकानेच शेतीवर थांबा, दुसऱ्यांनी काहीतरी रोजगार बघा. कारण शेतीवरचा बोजा कमी करायचा आहे. पण तो मुलगा जर पहिल्यापासून शेतीशी निगडीत राहण्यासाठी त्याला जी काही बेसिक्स शिकवायला लागतील अशा प्रकारचं काही अकॅडमिक काम सह्याद्री फार्मकडून पुढच्या काळात अपेक्षित केलं तर ते वावगं ठरू नये. आणि त्या दृष्टीने तुम्ही काही पावलं टाकाल का? पुढच्या काळात म्हणण्यापेक्षा ते काम ऑलरेडी चालू झालेले आहे. या आम्ही मागच्या वर्षापासूनच टाटाच्या मदतीने टाटा स्ट्राईव्ह म्हणून टाटाची एक जी स्किल डेव्हलपमेंटची एक यंत्रणा आहे, त्यांच्या आणि सह्याद्रीच्या माध्यमातून सह्याद्री कॅम्पसमध्ये एक ट्रेनिंग सेंटर चालू झालेलं आहे, जिथे ऑलरेडी आता 250च्या पेक्षा जास्त तरुण वेगवेगळ्या कोर्सेस करून बाहेर पडलेले आहेत. आणि त्याचा जो उद्देश आहे की शेतीमध्ये ज्या संधी तयार होत आहेत, त्या नवीन ज्या काही रचना उभ्या राहत आहेत, फार्मिंग साईडला यंत्रणा उभ्या राहतात किंवा मार्केट साईडला, तर ते जॉब जे आहेत ते आपल्याच तरुणांना मिळावेत. ग्रामीण भागातले त्यांना ते गरजेसाठी जे काही स्किल आहे ते आपणच तिथं द्यावेत, तिथेच द्यायचं द्यावेत आणि जॉब ऑप्शन त्यांनाच मिळावेत. अशा अर्थाने ते सगळ्या रिटेल सेल्स असोसिएट सारखा कोर्स असेल, ॲग्री फील्ड असोसिएट सारखे कोर्स असेल, क्रॉस स्पेसिफिक ॲडवायझर असतील, हे सगळ्या अशा यंत्रणा सह्याद्रीच्या कॅम्पसमध्ये ऑलरेडी चालू झालेल्या आहेत. दुसरा एक आम्ही इनिशिएटिव्ह तिथे घेतलेला आहे, जशी सह्याद्रीची एक यंत्रणा उभी राहिली अशाच यंत्रणा अजून उभ्या राहाव्यात. ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यामध्ये अशा 2-3 यंत्रणा उभ्या राहाव्यात, त्या भागातल्या क्रॉपनुसार, आणि अशाच मूल्य सगळ्या त्या भागात उभ्या राहाव्यात. बरोबर. तिथं शेतकरी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्या यंत्रणा उभ्या करतात. आता हे घडवण्यासाठी अशा फार्मर प्रोड्युसर कंपन्या, त्यांचं इन्क्युबेशन, फार्मर प्रोड्युसर कंपनी इन्क्युबेशन सेंटर अशी संकल्पना घेऊन आम्ही आता कोरोनाच्या आधीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्येच तसं वर्कशॉप सह्याद्री झालेलं होतं. कृषी मंत्री किंवा ॲग्रिकल्चर सेक्रेटरी सर्व होते, सर्व आले. 1 एप्रिलला आम्ही तसं उद्घाटन अपेक्षित होतं, कोरोनामुळे ते थांबलं, सगळी तयारी आहे. अशा संस्थांमध्ये त्यांना ज्या काही अशा नवीन यंत्रणा शेतकऱ्यांच्या मुलांनी उभ्या केलेल्या त्या यंत्रणा झटपट उभ्या राहण्यासाठी त्यांचं जे कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, बरोबर, त्यांना मग असेल स्किल डेव्हलपमेंटचा भाग असेल, लिडरशिप डेव्हलपमेंटचा भाग असेल, मार्केट लिंकेजेसचा भाग असेल, कॅपिटल त्यांना कशा पद्धतीने उभं करण्यासाठी सपोर्ट असेल, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट असेल, हे सगळं ते देणं, हँड होल्डिंग पूर्ण करणं आणि अशा यंत्रणा झपाट्याने उभ्या करणं, असं आमच्या बाजूने तरी आम्ही इनिशिएटिव्ह. खूप चांगलं इनिशिएटिव्ह तुमच्या बाजूने येईल. मला महाराष्ट्र टाइम्सला एक विनंती करायची, तुमचा काहीतरी कल्चरल क्लब वगैरे आहे, त्याची मेंबरशिप आहे आणि तुम्ही हेरिटेज टूर्स वगैरे करता. आताची हेरिटेज टूर्समध्ये तुम्हाला या लोकांना सह्याद्री फार्मला घेऊन जायला लागेल. निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये निश्चित असं दिसेल की हे करणं आता खूप आवश्यक आहे. कारण आहे काळाराम मंदिर बघा, कपालेश्वर मंदिर बघा, सीताकुंफेत जाऊन या, तो इतिहासाचा तुमच्या श्रद्धेचा भाग असू शकेल. पण नव्या युगाची नवी आव्हानं आहेत आणि ती स्वीकारण्यासाठी नवा माणूस, नवा शेतकरी घडण्याची आवश्यकता आहे. आणि हे करणाऱ्या ज्या संस्था आहेत, जसं शिंदेंनी सांगितलं की हे आमचं मंदिर बांधण्यासारखं काम आहे. कुसुमाग्रजांनी नटसम्राटमध्ये म्हटलं होतं की मंदिर जेव्हा आपण उभारत असतो तेव्हा सगळेजण कष्ट करत त्याच्यामध्ये येतात. शेवटच्या दिवशी जेव्हा कळस चढतो ना, त्यावेळेला आनंदही असतो आणि मनामध्ये एक रुखरुखही असते की आजपर्यंत केलेलं काम आता थांबलं. तर हे मंदिर उभारण्याचं काम कधीही थांबू नये, शेतकऱ्यांसाठी तर अजिबातच थांबू नये. कारण महाराष्ट्र नाही, देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या भरपूर घडून गेल्या. त्यांची पुन्हा उभं राहण्याची जी ताकद आहे ती संपत चाललेली असताना, निसर्गाची संकट वाढलेली असताना, अशा वेळेला तुम्ही एक देवदूत म्हणून भूमिका त्याच्यामध्ये बजावत आहात आणि ह्याच्यामध्ये तुमचा अट्टहास कुठलाही नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन पंढरीच्या वारीला निघाल्यासारखे हे सगळे मिळून तुम्हाला पुढे जायचं आहे. हा प्रवास मला फार महत्त्वाचा वाटतो. तुम्ही त्या दृष्टीने चांगला एक नाशिककरांसाठी वैभव वाटावं अशा प्रकारचं एक उभारणी या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं ही आमच्या सगळ्यांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यकाळातली तुमची वाटचाल अशाच पद्धतीने पुढे जायला हवी. तुम्ही उत्कृष्ट ग्रंथालय तिथे तयार केलं आहे असं मला माझ्या गुप्तहेरांनी सांगितलेलं आहे. पण मला नेहमी आठवतं की आम्ही कॉलेजला असताना, फारसा शेतीशी काही संबंध नसताना, आम्हाला एका पुस्तकाने फार धरून ठेवलं होतं. ते गवाणकर मॅडमनी त्याचं मराठीत भाषांतर केलं होतं, एक होता कार्व्हर. ती जशी एक होता कार्व्हरची गोष्ट आहे ना अमेरिकेतली, तशी महाराष्ट्रातली किंवा देशातली शेतकऱ्यांनी केलेले, शेतकऱ्यांमधले आपले कार्व्हर्स कोण आहेत
त्यांची जीवन कहाणी आपण आपल्या संग्रहालयात सुद्धा करावी आणि त्या दृष्टीने आपण पुढचे उपक्रम घ्यावेत अशी मला आपल्याला विनंती करायची आहे. प्रश्न खूप येत आहेत आणि येत राहतील. आले नवीन प्रश्न तर ते तुमच्याकडे पाठवण्याची तनपुरे साहेब व्यवस्था करणार आहेत. तुम्ही त्यांची उत्तरं द्या. आम्ही सगळ्यांना तुमच्या वतीने नाशिककरांना सह्याद्री फार्मला भेट देण्याचं या ठिकाणी जाहीर निमंत्रण देत आहोत. त्यामुळे हे सगळे पाहुणे आता तुमच्या घरचे होणार आहेत. हे पुढच्या काळामध्ये आणि आमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त एक नवीन जो पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे, प्रसादाचं वाटप आता सुरू होणार आहे. तो प्रसाद आम्हाला सह्याद्रीमध्ये गेल्यावर मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुमचे मनापासून इथे आल्याबद्दल आभार मानतो. उद्या आपल्याला परत इथे यायचं आहे 5 वाजताच. आपले सगळ्या या लढाईचे सेनापती नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर सूरज मांढरे हे उद्याच्या आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. खूप काही आपल्याला मिळणार आहे. ह्या नवरत्नांच्या बरोबर आपला हा सहवास खूप चांगला, खूप फलदायी आणि विचाराला चालना देणारा झालेला आहे. शिंदेसाहेब, तुम्हाला भावी वाटचालीसाठी आणि तुमच्याबरोबर असणाऱ्या असंख्य छोट्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा हीच महाराष्ट्र टाइम्सतर्फे तुम्हाला शुभेच्छा. आपण इथे थांबतो. नमस्कार. मला उद्या परत भेटू. 2 मिनिटं जाता जाता बोलायचं. बोला. तुम्ही ज्या विषयाला धरून समारोप केला, हो, ग्रंथालयाचा, हो, विनाताईंचा उल्लेख केला हो, आणि कारवरचा उल्लेख केला, हो, त्यामुळे त्या अनुषंगाने मी थोडंसं एवढं सांगू इच्छितो. त्या लायब्ररीचं जे उद्घाटन झालं ते विनाताईंच्या हस्ते झालं. क्या बात आहे, क्या आणि बात आहे. कारवर हेच आमच्या पुढचं प्रेरणास्थान असल्यामुळे हो. त्या लायब्ररीचं नावच कारवर लायब्ररी ठेवलेलं आहे. आणि बघा. अशा प्रकारची म्हणजे त्या म्हणजे आम्ही कारवरच्या- म्हणतो ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तसं झालं. आमच्या जवळच तुम्ही होता आणि आम्हाला माहीतच नाही. कारवरच्या वृत्तीचे लोक, हो. ध्येयवादी, हो, ज्या कुटुंबातून ज्या शेतकरी समाजात कारवर आला हो. आणि त्यासाठी आयुष्य घालवलं हो, आणि त्यासाठी ते जे काही असेल शक्य त्याच्या समाजासाठी ते घालवण्यात त्यांनी आयुष्य घालवलं. त्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन हे काम चाललंय आणि अशीच अजून तयार व्हावे. बरोबर. कारण त्याशिवाय शेतकऱ्याचे दिवस बदलणार नाही. बरोबर. ते बदलायला बाहेरून कोणी येणार नाही. ते शेतकऱ्याच्या समाजातून, शेतकऱ्यातूनच मुलं पुढे येणं गरजेचं आहे. कारवर लायब्ररी मागची प्रेरणाच ती आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख तुम्ही केला ते मला खरोखर मनापासून आवडलं. मी परत एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. खरं तर शेती हा विषय जनरली कोणी फार सगळ्या मोठ्या मोठ्या विषयामध्ये त्याला फार धरत नाही गृहीत. पण या सगळ्या जे काही विषय या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सगळे चर्चेले जात आहेत त्याच्यामध्ये शेतीला स्थान दिलं त्याबद्दलही आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.